रायगड जिल्ह्यात 392 गावांवर दरडीची टांगती तलवार, 71 गावे अति धोकादायक असल्याची माहिती समोर येते। पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावे। जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल सध्या समोर येतो आहे। रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आहे। जिल्ह्यामध्ये 392 गावांना दरडीचा धोका असल्याची बाब समोर आली आहे। यातील 71 गावे अति धोकादायक असल्याची माहिती। पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावांचा समावेश आहे। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्याचा पावसाळ्यापूर्वी एक सर्वे करण्यात आला होता। अर्थातच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेकडनं हा सर्वे करण्यात आला होता आणि या सर्वे पूर्ण झाल्यानंतर जी माहिती आली त्याच्यानुसार रायगड जिल्ह्यातल्या जवळपास 392 गावांवरती दरडींची टांगती तलवार राहणार आहे, ज्यामध्ये 71 गावे जी आहेत ती अति धोकादायक असणार आहेत। सर्वाधिक दरडग्रस्त गावांचा जर विचार केला तर पोलादपूर तालुका, दुर्गम भागात वसलेल्या पोलादपूर तालुक्यामध्ये जवळपास 140 अशी गावं आहेत की त्या गावांवरती पावसाळ्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असा एक सर्वेक्षण अहवाल रायगड जिल्ह्यात प्रशासनाला नुकताच प्राप्त झालेला आहे। आता यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील याबाबत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रायगड जिल्ह्यात आपण जर दरडी कोसळण्याच्या घटना आहेत यांची आकडेवारी जर पाहिली तर आतापर्यंत मोठ्या 11 दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 350हून अधिक नागरिकांचा आतापर्यंत बळी गेलेला आहे। म्हणजे एकूणच आपण जर पावसाळ्यात बघितलं अतिवृष्टी झाली तर रायगडमध्ये अनेक ठिकाणी जी गावं कडी कपाऱ्यात वसलेली आहेत त्यांना दरडीचा धोका असतो। आता मात्र जो सर्वे आलाय त्यानुसार या गावातील लोकांचं स्थलांतरण होतंय की काय याकडे सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।